विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक होण्यासाठी कोणत्या परीक्षा देणं अपेक्षित आहे? डीएड बीएड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे। याच्यामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट करायला विसरू नका। जर तुम्हाला पहिली ते 5वी या वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल तर तुमचं डीएड होणं गरजेचं आहे, प्लस तुम्ही टीईटी पेपर 1 पास होणं गरजेचं आहे। टीईटी पेपर 1 पास होणं गरजेचं आहे, प्लस टीएआयटी मध्ये त्या जागेनुसार मार्क मिळवणं गरजेचं आहे। जर तुम्ही 6 ते 8 या वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल तर तुमच्यासोबत डीएड प्लस पदवी होणं गरजेचं आहे। टीईटी पेपर 2 पास होणं गरजेचं आहे आणि टीआयटी मध्ये त्या जागेनुसार मार्क मिळवणं, मेरिट मधले मार्क मिळवणं अपेक्षित आहे। तसेच तुमचं बीएड पदवी होणं गरजेचं आहे। टीईटी पेपर 2 पास होणं गरजेचं आहे। टीआयटी मध्ये त्या जागेनुसार मार्क मिळवणं गरजेचं आहे। तुम्हाला जर 9वी ते 10वी 9 ते 10 या वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल तर तुमचं बीएड होणं गरजेचं आहे। तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे। तुम्ही टीईटी पास नसला तरी चालेल, पण टीआयटी मध्ये चांगले गुण घेण्याची ताकद किंवा कॅपॅसिटी असणं गरजेचं आहे। तुम्हाला 11वी 12वी या वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल तर बीएड प्लस तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी म्हणजेच पीजी होणं गरजेचं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन। आणि तुम्ही टीआयटी मध्ये त्या वर्गानुसार, त्या जागेनुसार, त्या विषयानुसार मार्क मिळवणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 5 पर्यंतचा कुठलाही शिक्षक व्हायचा असेल तर तुम्हाला पवित्र पोर्टल नुसारच शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला जावं लागणार आहे। इतर कुठलाही मार्ग नाही। हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून काही आमिष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ शकते। त्यासाठी या प्रक्रियेतून गेल्याशिवाय तुम्हाला गव्हर्नमेंट टीचर होता येत नाही, ही बाब लक्षात ठेवावी। आणि आगामी परीक्षेसाठी ग्रो अकॅडमी सोबत ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करू शकता। आपल्याला मागच्या 7 वर्षाचा अनुभव आहे। टीआयटी फर्स्ट पासून ते टीआयटी 4 पर्यंत आपण तयारी करून घेतो। जय महाराष्ट्र। धन्यवाद मित्रांनो। काही अडचण असेल तर कमेंट करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।